नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. एखाद्याची निंदा केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निंदा म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या उणीवांवर आपले मत मांडणे, दुसऱ्याचे दोष दाखवणे, त्याचा अपमान करणे. निंदा ही कधीकधी तोंडावर केली जातेच, पण जास्तीत जास्त वेळा ती मागूनच केली जाते. तोंडावर बोलण्याची हिंमत नसलेले लोक पाठीमागून एखाद्याच्या उणीवांवर मनसोक्त बोलतात. एखाद्यामधील दोषांवर बोलायचे असल्यास मुके पण बोलू लागतात. इतका लोकांना निंदा करण्यामध्ये रस असतो. निंदा करणे हे एक प्रकारचे पापच आहे. निंदा करणारा आणि ती ऐकणारा दोघेही पापाचे भागीदार असतात. बऱ्याच वेळेला देवाची सेवा करूनही आपल्याला काहीच फरक पडत नाही अशी तक्रार अनेक लोक करतात. तेव्हा थोडे आत्मपरीक्षण करावे. पूजेमध्ये काटेकोरपणा पाळणारे आपण एखाद्याची निंदा नालस्ती करत आहोत का, एखाद्याच्या दोषांची मोजणी करत आहोत का, हे नक्की बघावे. जे लोक दुसऱ्यावर जळतात, जे स्वतःच्या जीवनामध्ये खुश नसतात, निरर्थक बडबड करत असतात, असेच लोक इतरांची निंदा करण्यामध्ये धन्यता मानतात. आपल्यामध्येही काही ना काही दोष असतीलच. आपण पण कुठेतरी कमजोर असूच. त्यामुळे अशा वेळेला इतर लोकसुद्धा आपली कधी ना कधी निंदा करतीलच. म्हणून प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असल्यामुळे दुसऱ्यामधील दोष बघण्याचा, त्यांची निंदा करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नसतो. जेव्हा आपण खूप स्वामीसेवा करूनही अशी वागणूक दुसऱ्यांबरोबर करत असू, तेव्हा समजून जावे की आपण स्वामींपासून खूप दूर आहोत. त्यामुळे लोक म्हणतात की आम्ही खूप स्वामीसेवा केली पण काहीही फरक पडला नाही. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, असा स्वामींचा न्याय आहे. निंदा करणारे हे स्वतःचा जळफळाट करून घेत असतात. अशा लोकांना कधीही समाधान नसते. असे लोक अध्यात्मापासूनही लांब राहतात. जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करत असतो तेव्हा आपण त्याचे पापकर्म स्वतःवर ओढवून घेत असतो. आपले पुण्य त्याच्या खात्यामध्ये जमा करत असतो. हा परमेश्वराचा न्यायच आहे. कारण निंदा करणे, चुगली करणे, चहाडे करणे हे एक प्रकारचे पापच समजले जाते. अनेक व्रतवैकल्ये करत असतानाही सदाचरणाचे हे नियम पाळण्यास सांगण्यात येते. याचे हेच कारण आहे. आपण आपला मौल्यवान वेळ दुसऱ्याची निंदा करण्यात घालवण्यापेक्षा नामस्मरणात घालवावा. चांगले कर्म करत राहावे. निंदा करणाऱ्या व्यक्तींची संगत लवकर सोडावी किंवा तसे करण्यास स्पष्टच नकार द्यावा. कधीकधी आपली वाईट संगत ही आपला घात करू शकते. जो व्यक्ती एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची निंदा तुमच्यासमोर करू शकतो, तर तो व्यक्ती तुमचीही निंदा इतर लोकांपुढे करू शकतो. दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा आधी स्वतःमधील दोष पाहावेत. आपण कुठे कमी आहोत हे बघावे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या व्यक्तीचे वागणे, रंगरूप, बोलणे, त्याचे वैयक्तिक जीवन यावर बोलण्यात आणि तो असाच आहे, तसाच आहे, वाईटच आहे, तो काही देवाचे करत नाही पण सुखी आहे, इतके पैसे त्याच्याकडे कुठून येतात, सर्व माहिती आहे, अशा प्रकारची निंदा केली जाते. का नसणार तो माणूस सुखी, जेव्हा तुम्ही त्याची निंदा करून आपले पुण्य त्याला फुकटामध्ये देत आहात आणि त्याचे पापकर्म तुम्ही ओढवून घेतल्याने तुम्ही दुःखीच राहणार आहात. त्यामुळे निंदा करणे मनात आलेच तर मौन बाळगावे. मौन ठेवल्याने बऱ्याच समस्यांपासून लांब राहता येते. तुम्ही स्वतःच एखाद्याची निंदा करायची नाही असे ठाम ठरवले की तुम्हाला ती ऐकण्यातही काही रस राहत नाही आणि त्यामुळे तुम्ही पापमुक्त राहाल. स्वामींची सेवा करत आहात पण आपल्या वाईट कृत्यांमुळे स्वामींच्या नजरेला नजर मिळवू शकाल का, हाही विचार करा. नेहमी इतरांच्या चांगल्या गोष्टीला महत्त्व द्या. त्या व्यक्तीमधील दोष बघून त्याची निंदा करण्यास आपल्याला काहीही अधिकार नाही. निंदा करणारा व्यक्ती हा अखेरपर्यंत जळतच राहतो. तो कितीही देवदेव केले तरीही खुश राहणार नाही. स्वामींनी मला काहीच दिले नाही, त्यामुळे स्वामींची निंदा करणारेही या जगात आहेतच. जे स्वामींशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत ते आपल्याला काय सोडणार. निंदा केल्याने आपण आपला आध्यात्मिक लाभही गमावून बसतो. त्यामुळे असे लोक जर तुमच्या आसपास असतील तर तुम्ही वेळीच बाजूला व्हा, सावध व्हा. अशा व्यक्ती जवळच्या व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही निंदा करण्याचे दुष्परिणाम पटवून द्या. नाहीतर इतर लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवू नका. त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये असाल आणि महाराजांचे तुम्हाला काहीही अनुभव येत नसेल, जर तुम्हाला महाराजांच्या जवळ जायचे असेल तर आजच दुसऱ्याची निंदा करण्याचे सोडून द्या. दुसऱ्याची निंदा केल्यामुळे आपण त्याच्या पापामध्ये भागीदार होत असतो. त्यामुळे तुम्ही महाराजांची कितीही सेवा करा, कितीही सारामृताची पारायणे करा, नामजप करा, पण तरीही आपण स्वामींपासून लांबच राहतो. त्यामुळे आपल्याला नेहमी सद्बुद्धी देण्याचीच प्रार्थना स्वामींकडे करावी आणि स्वतःही तसेच वागण्याचा प्रयत्न करावा. जे तुमची निंदा करत आहेत त्यांना स्वामी बघून घेतील, पण तुम्हीही तसेच वागून आपले कर्म बिघडवू नका. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंत.
म्हणजेच चांगले कर्म करावे, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावे, महाराजांची सेवा करावी, महाराजांचे जीवनचरित्र वाचावे. त्यामुळे वाईट कर्म आपल्या हातून घडणार नाही आणि आपण पापमुक्त राहू आणि आपले जीवन जगणे सुखकर होईल. त्यामुळे जर महाराजांच्या जवळ पोचायचे असेल, महाराजांची कृपा प्राप्त करायची असेल, तर आजपासूनच हा तुमच्यामधील अवगुण काढून टाका. दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे बंद करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.